या महिन्यामध्ये पहिल्या रविवारी सुट्टी असल्यामुळे आपण जे प्रश्न ध्यानासंबंधीचे घेतो ते आज घेतोय. बरेच साधक असं सांगतात की हल्ली मला ते रविवारी सकाळी आम्हाला यायचंय, पण ते 1.5 तास काय करायचा हा प्रश्न आहे सकाळी पहिल्यांदा. म्हणून आम्ही डायरेक्टली शेवटचा अर्धा तास आलो तर नाही चालणार का? कारण 1.5 तास काय करायचं नक्की हा प्रश्न आहे. तर हे असं असू शकतं, म्हणजे ध्यान ही गोष्ट, त्याची प्रक्रिया जर नीट समजून नाही घेतली आणि कशासाठी करायचं हे माहिती नसलं तर 1.5 तास काय करायचा हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अशाही साधकांचे काही प्रश्न आहेत आणि बाकी असेही प्रश्न आहेत की जे काही काळ स्वामींच्या सानिध्यात ज्यांनी ध्यान केलेलं आहे, ज्ञानेश्वरी नित्य वाचतायत अनेक वर्ष, त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवरचे प्रश्न आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्याचा परामर्श कसा घ्यायचा असा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण तरी आपण त्यातले काही प्रश्न प्रातिनिधिक जे आहेत त्याचा विचार करू. तर पहिला प्रश्न असा आहे की उन्मनी अवस्था म्हणजे नक्की काय, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. तर हा जो सगळा प्रांत आहे साधनेचा, याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय? तर अडथळा हा आपणच निर्माण केलेले पूर्वसंस्कार हा आहे. सगळे संत सांगतात की आत्मा हा नित्य शुद्ध बुद्धमुक्त आहे. त्याचं काही शुद्धीकरण तुम्हाला करायची गरज नाहीये, तो नित्य विद्यमान आहे. मग आम्हाला का कळत नाहीये? तर याचं कारण पूर्वसंस्कार, आणि पूर्वसंस्कारामुळे अंतःकरणाची ठेवण आपली अशी झालेली आहे की सतत कुठल्या ना कुठल्या वृत्ती अंतःकरणावर येत राहतात. जरा डोळे मिटले की असं लक्ष येतं की डोळे उघडे होते ते बरं होतं, निदान काहीतरी दिसत होतं, बघत होतो, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित होतो आणि इतके विचार येत नव्हते. पण डोळे मिटले की काहूर माजतोय विचारांचा. आणि म्हणून योगसूत्रकार जे सांगतात की योग जर साधायचा असेल तर पूर्व निकष काय आहे, त्या वृत्ती कमी झाल्याच पाहिजेत. वारेमाप धावत असतं मन, हे कमी झाल्याशिवाय काहीच साधणार नाही. इंग्लिशमध्ये ज्याला नो माइंड स्टेट असं म्हणतात. काही की फार वेगवेगळे शब्द वापरले जातात. माइंडफुलनेस असा एक शब्द आपण हल्ली खूप ऐकतो की माइंडफुलनेस, जे काही कराल तुम्ही माइंडफुलनेस. आणि माइंडफुलनेस बद्दल फार परस्पर विरोधी मतं पण
वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात सध्याच्या, की माइंडफुलनेस असं काही नसतंच असं म्हणण्यापासून माइंडफुलनेस हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथपर्यंत. पण ध्यानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नो माइंड स्टेट ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ज्यालाच उन्मनी अवस्था असं म्हणतात. उन्मन होणं म्हणजे मनाच्या पलीकडे जाणं. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, नेहमी आपण ऐकणारी योगाची व्याख्या. चित्तवृत्तींचा निरोध झाल्याशिवाय पुढे काहीच घडणार नाही. कुठलीच अनुभूती या प्रांतातली संभवत नाही वृत्ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत, हे नक्की. आणि म्हणून ध्यानाच्या प्रक्रियेच्या बाबतीत सुद्धा स्थूल मनाने आपण 3 टप्पे करू शकतो. निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं होतं की 3 प्रकारची, त्यांनी 2 प्रकारची सांगितली होती, पण खरं तर 3 प्रकारची आसनं, आसीनच संभवात असं योगसूत्र आहे ना, की ध्यान करायचं असेल, या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव जर घ्यायचा असेल तर पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे शरीर स्थिर पाहिजे, ज्याला आपण आसन असं म्हणतो. तर निसर्गदत्त महाराज म्हणायचं की हे आसन जे आहे शरीराचं, हे कनिष्ठ आसन आहे. हे गरजेचं आहे पण ते कनिष्ठ आसन आहे, की शरीर स्थिर तुम्ही बसलोय नुसता म्हणजे ध्यान झालं का, तर नाही. ही फारच बेसिक गोष्ट आहे, हे तर पाहिजे, ह्याच्याशिवाय होणार नाहीये. पण फक्त एवढं केलं तर होणार नाही. मग पुढचं आसन कुठलं, तर दुसरं आसन जे आहे ते विचारांचं आसन आहे. विचारांचं आसन अशासाठी की जोपर्यंत मी ठरवत नाही की मला काय करायचंय नक्की, तोपर्यंत पुढची गोष्ट प्राप्त होणार नाही. आणि म्हणून विचारांची बैठक म्हणूया किंवा आसन म्हणूया, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तसं पाहिलं तर विरोधाभास आहे की वृत्ती कमी करायच्या आहेत आणि त्या वृत्ती कमी करण्याकरता विचारांचं आसन घालायचंय. तर ते अशासाठी की जोपर्यंत मी ठरवत नाही की मला काय करायचंय तोपर्यंत गोष्ट साध्य होत नाही. आणि इथे बुद्धीचा रोल सुरू होतो, कारण बुद्धीची व्याख्याच जी ठरवणारी शक्ती आहे ती बुद्धी असते. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय, की अंतःकरणाचा एक पार्ट की जो ठरवतो डेफिनेटिव्हली मला हेच पाहिजे, हेच करायचंय, त्यालाच आपण बुद्धी असं म्हणतो, निश्चय करते. आणि म्हणून विचारांचं आसन जे आहे ते पक्क होणं महत्वाचं असतं. दुसरं आसन ज्याला आपण ज्येष्ठ आसन असं म्हणू, की पहिलं कनिष्ठ आसन मग ज्येष्ठ आसन, की याच्यामुळे मी ठरवलंय की दुसरं काही नाही करणार. जी मला प्रक्रिया कळलेली आहे त्या प्रक्रियेचंच अनुसरण करीन, बुद्धीच्या माध्यमातनं, बुद्धीच्या चष्म्यानी म्हणू आपण, जे काही तत्व आहे ते पाहायचा प्रयत्न करेन. हे ठरवावं लागतं विचारांच्या साह्याने. हे दुसरं आसन आहे. आणि त्याच्यामध्ये मग असं लक्ष येतं की ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलंय की थोडीशी मुभा द्यायला लागते स्वतःला, की याबद्दलचे विचार आले तर चालतील, की प्रक्रियेबद्दलचे विचार चालतील, मला काय प्राप्त करून घ्यायचे आत्मतत्वाबद्दलचे विचार चालतील, त्याचं माध्यम काय तर जाणीवबद्दलचे विचार चालतील, काही गोष्टी थोड्या अलाव करा, पण बाकीचं काही चालणार नाही. बाकीचं काही आलं मनात तर लक्षात घ्यायचं की हे नाही, मला मी काय करतोय त्या प्रक्रियेच्या ठिकाणी विचाराच्या माध्यमातून का होईना पण राहायचंय. आणि ही जी विचारांची बैठक आहे, तस्मात विचार करावा, हे सगळ्या संतांनी सांगितलंय. म्हणून विचार सतत करत राहतो मी की हीच गोष्ट मला प्राप्त करायची. आणि किंबहुना त्याच्यासाठीच हे जे काही श्रवण प्रबोधन हे जे सांगितलंय ना, त्याचं महत्व काय अध्यात्मामध्ये श्रवणाचं, कारण दुसरी बैठक त्याशिवाय सिद्ध होत नाही. सतत का ऐकत राहायचं, सतत का हॅमर करत राहायचं की मला हेच पाहिजे दुसऱ्या बैठकीसाठी, की मला दुसरं काहीच मिळवायचं नाही.
संपूर्णपणे आंतरिकरित्या जोपर्यंत पटून जात नाही तोपर्यंत ते ऐकत राहावं लागतं आणि ते स्वतःच्या आतमध्ये उतरवत ठेवायला लागतं की हो हेच करायचंय, फक्त हेच करायचंय. अशा प्रकारची बुद्धी आहे त्याला असतं प्रज्ञा असं म्हणतात. ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे काय दुसरं की एकच गोष्ट जी निश्चयाने ठरवलेली की बाकी दुसरं काय होईल नाही होईल पण हे झालंच पाहिजे. स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ हे जे शब्द आले ते कुठनं आले तर हेच की बुद्धी माझी फाटे फुटणारी अजिबात नको, निदान ध्यानाकाळी तरी नको. तर असं हे दुसरं आसन आहे. हे हळूहळू जसं सिद्ध होत जातं तसं तसं ती उन्मनी अवस्था हळूहळू विकसित होत जाते की बाकीचे विचार कमी कमी होतात. तसे जाणीवपूर्वक प्रक्रियेबद्दलचे विचार पण कमी होतात. कंटाळा येतो शेवटी बुद्धीला की कुठलाही विचार करून काहीच होत नाहीये आणि मग ते सुटतच जातं की नको विचार कुठलेही नको. मग एवढ्याने होईल का? विचार शून्यता आली तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात छान याचं वर्णन केलं की फक्त विचार शून्यता आली तर नाही होणार. अंधारिया रात्री उदयाला गभस्ती मालवीला दीप्ती गुरुकृपा असा तो अभंग आहे की अंधार झाला हे ठीक आहे. अंधाराचा अर्थ विचार पूर्णपणे थांबलेला अंधार असं म्हणले त्यांनी रूपकात्मक. संपूर्णपणे अंधार झालेला आहे आता, काही नाही विचार. पण त्याच्यामध्ये उदयाला गभस्ती, गभस्ती याचा अर्थ सूर्य, आत्मतत्वरूपी सूर्याचा उदय व्हायला पाहिजे आणि तर मालवेला दीप्ती. मग बाकीच्या ज्या काही ज्योतिविती आपण आयुष्यात ज्याला महत्व देतो त्या गोष्टीत मालवून जातील आणि त्याच्याकरता गुरुकृपा पाहिजे असं नाही म्हणत. त्याच्यामुळे योगस्तु चित्तवृत्ती निरोधा पूर्व निकष आहे, प्री रिक्विजिट. आणि तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम म्हणजे द्रष्टा स्वतःच्या अवस्थेमध्ये मुरून राहतो. त्यामुळे उन्मनी अवस्थेचा अर्थ मन जे आहे त्याचा नाश होणे, मनोनाश असा शब्द आहे खरा तर. उन्मन याचा अर्थ मनोनाश. मनाचा संपूर्णपणे नाश झालेला कसा कळणार आपल्याला? तर सगळेच विचार, सगळ्या वृत्ती, भावना, इच्छा सगळ्या बंद पडून जातात. आणि अशा याच्यामध्ये तिसरं आसन जे सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात महत्वाचं आहे, निसर्गदत्त महाराजांनी सांगितलंय, त्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते की ते आसन का महत्वाचं आहे. तिसरं आसन काय तर ते जाणीवेचंच आसन आहे. आणि सगळ्यात आपण सुरुवातीच्या आसनाला कनिष्ठ म्हणलं मग ज्येष्ठ म्हणलं तर हे श्रेष्ठ आसन आहे. ध्यानाच्या मध्ये काय करायचं असेल तर या श्रेष्ठ आसनाला धरून राहायचंय. ही जाणीव एरवी नसते का आपल्याला? तर असते ना. जाणीव नाही असं होऊच शकत नाही. किंबहुना आयुष्यामध्ये जे काही अनुभव आपण घेतोय, जे काही बोलतोय, लिहितोय, वाचतोय, पाहतोय, अनुभवतोय पंचेंद्रियांनी, याच्या मागे ती जाणीवच आहे म्हणून ते घेतोय आपण. जाणीव याचा अर्थच एखादी गोष्ट मला ज्ञात होणं. इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात की जोपर्यंत आयुष्याचा मला अनुभव येतोय तो कशाच्या आधारावर येतोय? मी कॉन्शियस आहे म्हणून ते येतोय ना, नाही तर कसा आला असता अनुभव? फक्त तो कॉन्शियसनेस हा प्युअर का नाहीये? मग शुद्ध जाणीव का नाहीये? त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये किंवा त्याच्या साठी इंद्रियांचं माध्यम मी वापरतोय सतत. की डोळ्यांच्या माध्यमातनं मला काहीतरी ज्ञात होत आहे, कानांच्या माध्यमातून काहीतरी ऐकू येते, जिभेच्या माध्यमातून काहीतरी चव घेतोय. जाणीव आहेच आहे पण इंद्रियांच्या माध्यमातून मी अनुभव घेतोय. जाणीवेच्या आसनावर स्थिर व्हायचा अर्थ असा की ही सगळी माध्यमं काढून टाका तुम्ही आणि मग काय उरतं ते बघा. आणि काय उरतं मग? तर असं लक्ष येतं की सगळं जरी काढलं तरी काहीतरी आहेच आहे की जे कधीच संपू शकत नाही, मिटू शकत नाही. आणि त्याला आपण एक शब्द वापरला, स्व. जसं जाणीव हा एक शब्द आहे तसं स्व एक शब्द आहे. सुरुवातीला आपण त्या शब्दाला खूप टिंगून राहतो की मला जाणीव पकडायची, जाणीव पकडायची, मला स्व. पण हे खरे शब्द आहेत.
मूळ अनुभूती जी आहे ती शब्दांच्या पलीकडची आहे. त्याच्यात शब्द पण संपून जातात शेवटी. जाणीव हा शब्द पण संपतो आणि सो हा शब्द पण संपतो. असं लक्ष येतं की ती आहे गोष्ट, ती टिकूनच आहे. आणि त्या गोष्टीचं भान जे व्हायला लागतं, ते ज्यांनी व्हायला लागतं त्यालाच आपण परत तो शब्द वापरतो की जाणीवेच्या माध्यमातून मला कळतंय की अस्तित्व आहे, माझं अस्तित्व आहे. आणि हे जे तिसरं आसन आहे म्हणून ते जाणीवेचं आसन आहे की प्युअर कॉन्शियसनेस. कितीही शब्दांनी याचं वर्णन केलं ना तरी ते शेवटी त्याची अनुभूती देऊ शकत नाहीत. हा त्या तिसऱ्या आसनाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्याला आपण सूक्ष्म म्हणतो की शब्दांच्या माध्यमातून हा एक समज येऊ शकते, पण शेवटी शब्दांनी जर तुम्ही त्याला घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न केलात ते होणार नाही. मग तुम्ही दुसऱ्याच आसनावर राहाल, काय विचारांच्या आसनावरच राहाल. तर तिसऱ्या आसनावर जाणं ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे की मला ते पकडता आलं पाहिजे. काहीही नाहीये, फक्त अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाचा बोध मला होतोय. आय एम अवेअर ऑफ दॅट, असं निसर्गदत्त महाराज म्हणायचं की त्याची मला जाणीव आहे. असं करता करता आय एम अवेअर ऑफ दॅट, असं करता 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 ते ऑफ दॅट हे पण निघून जातो. म्हणजे ध्यान कधी सिद्ध होतं, उन्मनी अवस्थेच्या थोडंसं पुढचं सांगतो. उन्मनी अवस्थेतनं ध्यानात कधी सिद्धता येते, तर जोपर्यंत इफ यू आर कॉन्शियस और इफ यू आर अवेअर ऑफ समथिंग तोपर्यंत ध्यान नाहीये. की मला लक्ष येतं की मी बसलेलो आहे, मला लक्ष येतं की मी डोळे मिटलेले आहेत, किंवा मला असं वाटतं काय मस्त शांत वाटतंय. असं कधीच वाटत नाही सकाळी इथून बसलं पाहिजे रोज, पण आय एम अवेअर ऑफ पीस. बरोबर ना, की आय एम अवेअर ऑफ देर इज नो माइंड स्टेट. काही मनामध्ये नाही, पण हा पण विचार आहेच आहे की मनामध्ये, की माझ्या मनामध्ये कुठलाही विचार नाही. हे काय विचारच आहे परत. तर त्यांनी फार छान सांगितलंय की जोपर्यंत यू आर अवेअर ऑफ समथिंग, यू आर कॉन्शियस ऑफ समथिंग, तोपर्यंत ते सिद्ध झालेलं नाहीये. प्युअर कॉन्शियसनेस अर्थ काय की तो ऑफ दॅट हे सगळं जातं, फक्त आहे एवढं उरतं. आणि ती गोष्ट जेव्हा अनुभवाला येते तेव्हा वर्तमान काळात त्याचं वर्णन संभवतच नाही. जेव्हा ते संपून परत चित्त माघारी येतं तेव्हा कळतं की अरे असं काहीतरी आत्ता अनुभवलं. आणि त्यालाच भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान असं म्हणलेलं आहे की अस्तित्व, अखंड अस्तित्वाचा बोध अपरोक्षपणे होणं, याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. तो ज्ञानाचा संस्कार जो असतो तो अंतःकरणावर होतो. आपल्या ज्ञानमय अंतःकरण होणं, असे अनेक शब्द. ज्ञप्ती मात्र जाणीव असं म्हटलंय की तेव्हा जाणीव पण टिकून राहत नाही. ज्ञानाची वेगळी जाणीव अशी अवस्था राहत नाही, फक्त ज्ञान राहतं. आणि ही ती ध्यानाची थोडक्यात प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये मनाची उन्मन अवस्था आणि उन्मन अवस्था झाल्यानंतर शुद्ध जाणीव, आणि मग शुद्ध जाणीव हळूहळू हळू लोप पावत फक्त एकच तत्व आहे या टप्प्यापर्यंत जायचं असतं. म्हणून उन्मन अवस्थेचं महत्व अशासाठी आहे की स्वामी असं म्हणायचे की जसं आपण आता रात्री झोपायचं असेल, प्रत्येकाला काय घरी लाईट बंद केल्यावर झोप येत नाही. झोप लागणे नैसर्गिक वरदान आहे. सगळ्यांवर निद्रादेवीचा वरद असतो असं नाही. कित्येक लोक रात्री झोपू शकत नाही. विशेषतः वयाच्या उत्तरार्धामध्ये हा प्रॉब्लेम एवढा वाढतो की लोक म्हणतात बाकी काही नाही पण झोप लागेल असं काहीतरी करा. तर झोपेमध्ये असं कसं आहे की लाईट बंद करणं इथपर्यंत आपल्या हातात आहे, झोप लागवणं आपल्या हातात नाही. बरोबर ना, लागू शकत नाही. किंबहुना तिथे बरोबर उलट आहे, जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढा ते अजिबात लागत नाही. तसं ध्यानाच्या बाबतीत स्वामींनी एका ठिकाणी सांगितलं होतं की निदान हे लाईट बंद करणं, झोपेसाठी आपण काय करतो, पूरक वातावरण तयार करतो. की थंडी असेल तर काहीतरी अंगावर घेतो, उन्हाळा असेल तर पंखा लावतो, अंधार करतो, पूर्ण आवाज होणार नाही असं बघतो. हे जे सगळं आहे म्हणजेच थोडक्यात नो माइंड स्टेट आहे की बाकी काही नाही, चित्तवृत्ती पूर्ण बंद झालेल्या आहेत. इथपर्यंत तरी रोज एकदा स्पर्श करून येता आला पाहिजे ध्यानामध्ये. अस्तित्वाचा बोध ही तिसरी अवस्था आहे, ती होईल ना होईल, पण रोज प्रयत्नपूर्वक पहिलं आसन, दुसरं आसन, दुसऱ्या आसनाचा शेवटचा पॉईंट गाठता आला पाहिजे की विचार पूर्णपणे थांबलेले आहेत. असं का, याचं कारण असं की प्रक्रिया जी आहे ना ती तुम्हाला त्या टप्प्यापर्यंत नक्की करता येते आणि घेऊन जाते.
म्हणजे जर आपण डिफरन्शिएट करायचं म्हटलं की प्रयत्नाचा भाग कुठला आणि कृपेचा भाग कुठला, तर प्रयत्नाचा भाग या पहिलं आसन, दुसरं आसन, दुसऱ्या आसनाच्या एंड पर्यंत नक्की आहे. तिसऱ्या आसनाच्या सुरुवातीला पण तो एका टप्प्यापर्यंत आहे प्रयत्नाचा भाग. तर त्यामुळे प्रयत्न जिथपर्यंत मला नेऊन सोडू शकतायत तिथपर्यंत मी रोज गेलंच पाहिजे. त्याच्या पुढे ते कृपा ते करतील तेव्हा करतील, पण माझ्या प्रयत्नात उणीव नाही राहायला पाहिजे. त्यामुळे नो माइंडसेटला का महत्व आहे की रोज एकदा तरी ध्यानामध्ये त्या नो माइंडसेटचा काही क्षण का विना अनुभव घेता आलाच पाहिजे. कारण तिथनंच पुढे जाणीव, शुद्ध जाणीव आणि आत्मतत्व अखंड अवस्था जी आहे ती अनुभवाला येणार आहे आणि हळूहळू ती विकसित होत मग ती सिद्ध होणार आहे. त्याच्याकरता हे महत्वाचं आहे. पुढचा अजून एक प्रश्न आहे, तो विचारणारा आलेला दिसत नाही पण तरी मी घेतो प्रश्न. एका प्रवचनात आपण म्हणला होता की मॉरॅलिटी अँड स्पिरिच्युअलिटी आर टू डिफरंट थिंग्स. हे कसं ते लक्षात येत नाही. ध्यानाच्या दुसऱ्या टप्प्यात खूप वेळेला इनर कॉन्फ्लिक्ट्स किंवा मॉरल इश्यूजचा गिल्टच्या रूपात अडथळा येतो. तसंच सदसद विवेकबुद्धी आणि स्वची जाणीव यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे असा प्रश्न पडलाय. तर दुसरा भाग आता आपण बोललोच, बुद्धी आणि जाणीवेचा काय संबंध आहे. पण पहिला जो भाग आहे प्रश्नातला की मॉरॅलिटी आणि स्पिरिच्युअलिटी या वेगळ्या गोष्टी का. मॉरॅलिटी म्हणजे मराठीमध्ये आपण नीतिमत्ता असं म्हणतो. खूप वेळा गल्लत केली जाते की नीतिमत्ता, उत्तम नीतीने वागणं, चांगलं तेच स्वीकारणं, आयुष्यामध्ये फक्त सत्कर्म आणि सत्कर्मच करणं म्हणजेच अध्यात्म. एक खूप सुंदर रूमी वचन मला आठवलं. तुम्ही खालिद हुसेनी कोणी वाचलंय का? काईट रनर किंवा 1000 स्प्लेंडिड सन आणि त्याचं काय माउंट अँड द माउंटन इकोड. मी फार कमी कादंबऱ्या इंग्लिश वाचल्या पण त्याच्यातल्या 3 कादंबऱ्या मी वाचल्यात. खालिद हुसेनी एकेकाळचा फार आवडता लेखक होता. त्याच्या एका कादंबरीची सुरुवात त्यांनी त्या रूमी वचनाने केली. Out beyond all right doings and wrong doings, there is a place and I will see you there, असं ते रूमी वचन आहे. सगळं चांगलं आणि वाईट याच्या पलीकडे एक जागा आहे आणि मी तुला तिथे भेटीन, असं ते रूमी वचन आहे. आणि त्या कादंबरीची सुरुवात त्या वचनाने होते. मॉरॅलिटी आली ना की चांगलं आणि वाईट या परिप्रेक्षित आपण सगळं बघायला लागतो की अमुक एखादी गोष्ट म्हणजे चांगली, अमुक एखादी गोष्ट म्हणजे वाईट, किंवा अमुक एक म्हणजे बरोबर, अमुक एक म्हणजे चुकीचं. आणि एका प्रकारचा जजमेंटलनेस हा असावाच लागतो मॉरल असण्याकरता. तर मॉरॅलिटी महत्वाची नाही का? आता आहे ना. बाह्य व्यवहारामध्ये मॉरल असावंच लागतं, त्याशिवाय समाज चालणार कसा? म्हणजे माणूस म्हणून आपण जेव्हा विकसित होतो, तुम्ही जर ते नॅशनल जॉग्राफिकचे व्हिडिओ पाहत असाल त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की प्राणी आपण जेव्हा हिंस्र पशु म्हणतो, उदाहरणार्थ सिंहाचं घेऊ आपण, तर सिंहाच्या याच्यामध्ये असं असतं की ते एका कळपामध्ये एकच सिंह राहू शकतो. दुसरा सिंह जेव्हा येतो तेव्हा आणि तो म्हातारा होतो तेव्हा ऍक्च्युली जो तरुण सिंह असतो तो त्या म्हाताऱ्या सिंहाला मारायचा प्रयत्न करतो, काही नाही तर निदान त्याची स्पाईन जी असते तोडून टाकतो, किंवा तो नॅचरल डेथ नि मेला पाहिजे. किंवा सिंहाची पिल्लं असतात जेव्हा, तेव्हा ती जर ज्या सिंहाची ती पिल्लं नसतात ते खाऊन टाकतो. हे अगदी नोन फॅक्ट आहे प्राईड ऑफ लायन्स मधली. माणसामध्ये असं काही दिसत नाही. किंवा आपण उलट करतो, म्हणजे वयोवृद्ध माणसांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. लहान मुलांचं संगोपन करणं ही संस्कृती आहे.
निसर्गामध्ये असं का दिसतं, मग प्राणी असं का वागतात? याचं कारण आप-परभाव जो आहे हा खूप जास्त स्ट्रॉंग असतो. नीतिमत्ता आपल्याला काय शिकवते की तुमचं क्षितिज जे आहे ते व्यापक करा. म्हणजे समाज धारणा याच तत्वावर तर आधारित आहे की माणसाचा चांगुलपणा वाढायला लागला पाहिजे. आणि म्हणून सगळी मॉरॅलिटी जी आहे ती याच्याकरताच आहे. माणूस म्हणून आपण स्वतःला सुसंस्कृत का म्हणतो? कारण वी आर मॉरल पीपल, बरोबर. पण आपण जेव्हा हे आउटर किंगडम बद्दल बोलतोय, पण वेन यू गो टू इनर किंगडम, अनफॉर्च्युनेटली या सगळ्या गोष्टी इथे गळून पडतात. हे कुठलेच नियम लागू होत नाहीत. चांगलं वाईट, चुकीचं बरोबर. चुकीचं बरोबर तर इतक्या रिलेटिव्ह गोष्टी आहेत की मला जे बरं वाटतं ते समोरच्याला बरं वाटेल असं नाही ना, किंबहुना न वाटायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे चूक बरोबर या गोष्टी या कायमच कॉन्फ्लिक्ट निर्माण करतात. पण आतल्या जगामध्ये असं काहीच नाहीये. आतल्या जगामध्ये एकच तत्व आहे, ते चुकीचं आणि बरोबर तुम्ही म्हणू शकत नाही. तेच फक्त विद्यमान आहे कारण. आणि त्याचा अनुभव घेणं हीच अंतिम गोष्ट आहे. त्याच्यामुळे तिथे नीतिमत्तेला वाव नाहीये. किंबहुना या प्रवासामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात की नीतिमत्ते हे चुकलेले आहेत की काय असं वाटत असताना आध्यात्मिक कॉन्टेक्स्टमध्ये ती गोष्ट वेगळ्या पातळीवर घडत असते. मी उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही वाचलं असेल का, जे श्री एमच्या बाबतीत. श्री एम सुरुवातीला जेव्हा हिमालयामध्ये गेले तेव्हा त्यांचे जे गुरु होते माहेश्वर बाबाजी, त्यांनी त्यांना बऱ्याच सिद्ध पुरुषांकडे जायला सांगितलं होतं. आणि एक असे कोण, जसं नाव आठवत नाही मला, बाबा होते सिद्ध बाबा, त्यांच्याकडे असं लाईनीत लोक जायचे आणि ते काहीतरी प्रसाद वगैरे प्रत्येकाला द्यायचे किंवा काहीतरी बोलायचे. आणि हे गेले, लहान होते, जस्ट पळून गेले होते हिमालयामध्ये 18-19 वर्षे असताना. त्यांना वाटलं आपल्याला काहीतरी देतील. हात असा केला, जोरात एक कानफडात वाजवली त्यांना डाव्या बाजूला, इतकी जोरात की जवळ ते म्हणले मी चक्कर येऊन पडणार होतो. पुढे काही बोलले नाही, लगेच पुढच्या माणसाकडे त्यांनी पाहिलं. आणि मी येऊन विचारलं, माझे गुरुही मला काय म्हणले, ते म्हणले नाही ठीक होगा एवढंच म्हणले. आणि पुढे साधनेमध्ये त्यांनी असं म्हणले, काही काळ गेल्यानंतर, जसं आपल्याकडे ते आहेत ना इडा, पिंगला आणि सुषुम्ना, अशा 3 नाड्या. सुषुम्नेमध्ये मनाची उन्मन अवस्था जेव्हा होते तेव्हा सगळी प्राणशक्ती जी असते सुषुम्नेमधनं प्रवाहित व्हायला लागते. आणि त्याच्याकरता इडेची आणि पिंगलेची शुद्धी व्हायला लागते, असं कुंडलिनी शास्त्र सांगतं. तर खूप वर्षानंतर यांनी असं सांगितलंय की ते मला माझ्या गुरूंनी एका नाडीची शुद्धी दिली करून. आणि मी त्यांना विचारलं की ते एका दिवशी दिली, दुसऱ्याची कधी येणार? त्याशिवाय मग दुसरी का तो हो गया. म्हणजे कधी झालं नाही, म्हणजे तू जेव्हा ती कानफडात खाल्लीस ना तेव्हा ती दुसरी शुद्ध केलीच याने. आता ही काय मॉरॅलिटी झाली का? कुठल्याही माणसाला बिचारा तो तरुण मुलगा येतोय, नमस्कार करतोय त्याला एक दिरी ठेवून. पण आध्यात्मिक याच्यामध्ये गोष्टी काय घडतील हे आपल्याला समजू शकत नाही. उदाहरण म्हणून मी सांगितलं. दरवेळेला असं मारच खायला पाहिजे असं नाही, मार खायला लागतो असं नाही, घाबरून द्यायचं कारण नाही. पण अध्यात्मामध्ये खूप गोष्टी आहेत. अनेक अशी उदाहरणं आपण, जसं तुकाई आणि गोंधळकर महाराजांचं उदाहरण आहे की काय वेड्यासारखी कष्ट त्यांनी करायला पुरून ठेवलं होतं एकदा गोंधळकर जमिनीच्या खाली, तू बाहेर यायचं नाही म्हणून. बाहेर आला असतं बघ, ऍक्च्युली पुरून ठेवलं जमिनीच्या खाली. ही कुठली नीतिमत्ता आहे? पण सद्गुरू कुठल्या पातळीवर जाऊन काय करू शकतील आध्यात्मिक प्रगतीसाठी हे सांगता येत नाही. म्हणून स्पिरिच्युअलिटी शुड नेव्हर बी मिक्स्ड विथ मॉरॅलिटी. मॉरल असणं गरजेचंच आहे, तो पायाच आहे. या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चांगला दृष्टांत दिलाय की आंधळ्या गरुडाचे पंख हाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्मांचे उपके ठाती, ज्ञाते विण किंवा ज्ञाने विण. म्हणजे गरुड आहे, गरुडाची भरारी आपल्याला माहिती, पंखात केवढी ताकद असते, तो कुठेही जाऊ शकतो इच्छेने. तर तसा तो गरुड आहे. पण प्रॉब्लेम काय, तो आंधळा आहे. तर मग काय होईल, तर तो कुठेतरी जाऊन धडकेल. आंधळ्या गरुडाचे पंख, तसं जर ज्ञान नसेल तर नुसतं सत्कर्मांच्या पंखाने तुम्ही वाटचाल करू शकणार नाही. सत्कर्माचे पंख तर पाहिजेच, म्हणजे मॉरॅलिटी तर पाहिजेच, पण त्याला ज्ञानाची दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी
अध्यात्म देतं. म्हणून या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, जरी दोन्ही महत्वाच्या असल्या तरी. पुढचा प्रश्न आहे, त्याला काय कॉन्टेक्स्ट आहे, पण मी वाचून दाखवतो प्रश्न. सिंहगडावर चढताना चढ कायम असतो, त्यामुळे तिथे वाटेत थांबणे कठीण असते. मात्र अशी पण जागा वाटेत लागते इथे थांबणे सोपे असते. त्याला तुम्ही एका ध्यानविवरणात मेटा असं रेफर केलं होतं. मी मेटा असं रेफर म्हणजे एक उदाहरण म्हणून केलं होतं. ही अॅनॉलॉजी जाणीवे संदर्भात वापरली होती. जाणीवेच्या बाबतीत पण असा मेटा लागतो, जिथे जाणीवेवर स्थिरपणे लक्ष ठेवणे कंपॅरेटिव्हली सोपं असतं, असं आपण म्हणला होता. त्याबद्दल जास्त क्लॅरिटी हवी आहे. मेटा म्हणजे नक्की काय, तिथे आम्ही कसं पोचायचं. सब्जेक्टिव्ह सेल्फ आणि जाणीवेच्या राज्यातील मेटा हे कसे कनेक्टेड आहेत. सब्जेक्टिव्ह सेल्फ समजणे म्हणजे जाणीवेचा मेटा लागणे असे आहे का. याचं जास्त तुम्ही तपशिलात वर्ड ऐकलं तर तुम्हाला सिंहगडावर जायला लागेल एकदा बघायला. प्रश्न काय विचारलाय कळण्याकरता. पण आपल्याकडे अशी कुठल्याही गड किल्ल्यावर गेलं तर मेटा हा शब्द जे ट्रेकिंग करतात त्यांना माहिती आहे की गड काढताना चालताना तुम्हाला एक प्लॅटू येतो. आणि पूर्वी ते चेक पॉईंट असायचे सुरक्षेच्या दृष्टीने, की तिथे सिक्युरिटी असायची सगळी, महाराजांनी केलेलं होतं. तिथे चेक केलं जायचं आयडेंटिटी, आणि जर ती झाली मॅच तरच वर सोडलं जायचं. तर त्या अर्थाने मेटा हा शब्द वापरला जातो. आणि एका प्रकारे विश्रांतीचं स्थळ पण असतं ते. तर ते ध्यानाच्या बाबतीत एक अॅनॉलॉजी म्हणून मी वापरलं होतं की निदान तुम्ही त्या मेट्यापर्यंत पोहोचायला पाहिजे की जिथे तुम्हाला स्वस्वरूपाच्या विश्रांतीची एक चाहूल लागायला लागते की हा आता आलंय. म्हणजे मेट्याचा दुसरा एक ऍडव्हान्टेज असा असतो की गड खूप दृष्टिक्षेपात येतो. एक आत्मविश्वास निर्माण होतो की हा आता दिसतोय, बुरुज दिसायला लागलाय. तसं तो बुरुज दिसण्याच्या दृष्टीने मेट्याला गिर्यारोहणात एक महत्व आहे. तर तसं ते ध्यानाच्या बाबतीत आहे की एक अवस्था येते ज्याच्यामध्ये सगळे विचार सुटून गेलेले आहेत आणि अस्तित्व हीच अंतिम गोष्ट आहे याचा आत्मविश्वास आत्मधनं जागृत व्हायला लागतो. दुसऱ्या कोणतरी सांगणं ठीक आहे की एकच तत्व बोलणे सगळे, पण ते आपल्याला आत्म जाणवायला लागणं की हो हीच गोष्ट खरी आहे. बाकीचं जे आहे ते सगळं बदलणार आहे, येतंय जात आहे, शाश्वत नाहीये, पण ही गोष्ट नक्की आहे. त्याला मी जाणीवेचा मेटा असं म्हटलं होतं की हो तिथे आल्यावर एक स्थैर्य येतं साधनेला. त्या अर्थाने ही अॅनॉलॉजी वापरली. अजून 2च प्रश्न घेऊया कारण हे आपली 5 मिनिटं. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा काही नव्हे, जगची हे होय तो शुद्धीही नेणे. 5व्या अध्यायामधली एक ओवी ही. आणि जो सृजी पाळी संहारी ऐसे बोलते जे चराचरी, ते अज्ञान का अवधारी पंडुकुमारा. हे कसो. आता हे सगळ्या अनुभवाच्या वर आधारित असलेले ओवे आहेत की जगाच्या जीवी आहे म्हणजे जगाचाच आधार जो आहे आणि जो कवणाचा काही नव्हे तो कोणाचा होऊ शकत नाही. जगची हे होय जाय तो शुद्धी नेणे. तर बरोबरच आहे. याच्यात खरं तर सांगण्यासारखं काही नाहीये की जग ज्याच्यावर भासतं त्याचा आधार जो आहे तो आधार कधी नाहीसा होऊ शकत नाही. ज्या काही गोष्टी येतात ते येतात, काही काळ टिकतात आणि जातात. म्हणून तर आपल्याकडे ते हे 3 जे शब्द वापरले ना की ब्रह्मा विष्णू महेश, हे तसे त्या अर्थाने इंडिकेटिव्ह आहेत. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश या कल्पना आहेत. हे स्पष्टपणे एका ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे ज्ञानयोग याच्यामध्ये. या 3ही कल्पना मांडलेल्या आहेत. कारण मानवी मनाला कुठलीही गोष्ट जेव्हा होते तर त्याच्या मागे कोणीतरी कर्ता आहे असं म्हटल्याशिवाय बरंच वाटत नाही. कर्त्याची भूमिका कायम लागते. हे कोणी निर्माण केलं, हे कोण चालवतंय, हे कोण डिस्ट्रॉय करणार, की डिस्ट्रॉय कोणी केलं, ह्याचं उत्तर जर मिळालं नाही तर समाधान होत नाही असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आणि म्हणून या 3 कल्पना निर्माण झाल्या. एक निर्माण करणार आहे त्याला आम्ही ब्रह्मा असं नाव दिलं. दुसरा मेंटेनन्स इन्चार्ज सगळं टिकवणं विष्णू. आणि तिसरं हे खूप झाल्यावर आता परत रिकन्स्ट्रक्ट नवीन करू, रिडेव्हलपमेंट होतात ना तसं रिडेव्हलप करू, त्याच्याकरता डिस्ट्रॉय करायला पाहिजे. पण या 3ही गोष्टी ज्याच्या आधारावर आहे, जे तत्व आहेत त्याच्याशी या 3ही गोष्टींचा काही संबंध नाहीये.
तो खरा जगाचा जीव आहे, असं ते आहे. आणि म्हणून ही ओवी वाचताना थोडं दचकायला होतं की जो सृजी पाळी संहारी ऐसे बोलते जे चराचरी, की जो सृजन करतो, पालन करतो आणि संहार करतो, असं जे बोललं जातं ते अज्ञान का अवधारी पंडुकुमार, ते अज्ञान आहे. म्हणजे आपल्याला सगळंच डळमळीत वाटायला लागतं की जे काय लहानपणापासून ऐकत आलो त्यालाच यांनी पूर्णपणे शह दिलेला आहे. पण ते खरी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कोर स्पिरिच्युअलिटीमध्ये शिरता तेव्हा कळायला लागतं सगळं बदलणार आहे. त्या बदलण्याच्या मागे जे तत्व आहे ते तत्व आपल्याला गाठायचं आहे. त्याच्यामुळे माझ्या मते हे तसं समजून यायला काय फारसं अवघड नाहीये साधना केल्यानंतर. आणि एक शेवटचा प्रश्न, जाणीव स्पष्ट होणे म्हणजे नाम उमटत नाही पण सतत एक स्फुरण स्पंदन सारखे होणे. मधून मधून नाम येते पण अवधान दिले तर जाणवते. तसेच नवरात्रात ध्यानावस्थेत झोक्यात बसल्यासारखे झाले योग्य खूण आहे का? चक्कर येण्याचे लक्षण आहे का? त्यावेळेला जाणीव होती आणि छान वाटत होते. छान वाटत होतं हे महत्वाचं आहे सगळ्यात. बाकी काही नाही वाटलं तरी छान वाटलं पाहिजे. कारण खूप प्रकारच्या अनुभूती येतात. एकदा विशेषतः जाणीवेच्या तिसऱ्या आसनावर आपण रमायला लागलो की मस्तकामध्ये अनेक प्रकारच्या अनुभूती उत्पन्न होतात. त्या बाबतीत स्वामींनी सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगितलेली अशी की त्या अनुभूतींचं वर्णन करू नये असं त्यांनी सांगितलं होतं. एकदा विचारला होता प्रश्न. त्याचं अनालिसिस पण करू नये आणि वर्णन करू नये. वर्णन का करू नये याचं कारण असं की त्या अनुभूतीचं वर्णन आपण करायला लागलो आणि इतर जण ऐकायला लागले तर त्यांना एक इमॅजिनेटिव्ह सेन्स निर्माण होतो की अरे असं आता व्हायला पाहिजे आपल्याला. आणि असं खूप साधक त्याच्यामध्ये अडकलेले मी पाहिलेले आहेत. स्वामींकडे यायच्या आधीपासून पाहिलेले आहेत की काय शुभ्र मोत्यांचे कण उधळले गेलेले अशी अनुभूती आली. असं म्हणल्यावर माणूस ध्यानाला त्याच्यासाठीच बसतो की कधी दिसणार मोती, कधी उधळ होणार, किंवा कुठले तरी स्वर्गीय सूर माझ्या कानात ऐकू आले आणि ते मग दिवसभर गेलेच नाहीत. मग ते ऐकायला तर हे इमॅजिनेटिव्ह एकदा टेंडन्सी मनाची निर्माण झाली ना की मग वाट लागते सगळी. ते होत नाहीत का? होऊ शकतात. तर मेंदूमध्ये आपल्या अनेक प्रकारच्या अनुभूती स्मृती रूपाने पण साठवलेल्या असतात. हे असं का होतं याचं लॉजिक सांगतो. आणि ध्यानाच्या काळामध्ये असं होतं की बाकीचे एरवी स्वर्गीय संगीत ऐकणं की भीमसेनजी स्वतः समोर बसलेले आणि आपण ऐकतोय तेव्हा आपल्याला काही त्याचं अप्रूप वाटत नाही की ते गातायत मी ऐकतोय. पण कोणी बसलेलं नसताना मला जेव्हा ऐकायला यायला लागतं असं स्वर तेव्हा आश्चर्य वाटतं. आश्चर्य वाटायचं कारण का नाही याचं कारण प्रत्येक अनुभव, जगाचा अनुभव सुद्धा शेवटी तो संग्रहित इथेच केला गेलाय ना. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गात तो जर जागृत झाला आणि तो अनुभवाला यायला लागला तर विशेष काय आहे? खरं तर विशेष काय काही नाहीये. स्वप्नामय नाही का दिसत कित्येक गोष्टी कुठे असतात प्रत्यक्ष घडत पण आपण पाहतच असतो. तसंच ध्यानाच्या मध्ये सुद्धा अनुभूती येऊ शकतात. त्यामुळे सगळं झोका, सिसॉ, घसरगुंडी जे काही आहे जोपर्यंत छान वाटते तोपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यामध्ये रममाण न होता शेवटी एका पॉइंटला आपल्याला यायला लागतं की अस्तित्व आहे फक्त. या अनुभूती येतात त्यातली एक सगळ्यात तसं पाहिलं तर सुखावणारी पण तसं पाहिलं तर कधी कधी छळणारी अनुभूती म्हणजे स्पंदन, प्रचंड व्हायब्रेशन्स ती येतात. आणि स्वामींनी पण सांगितलं की व्हायब्रेशनला पर्याय नाही. व्हायब्रेशन येतात. व्हायब्रेशन कधी येतील, किती टिकतील हे सांगणं अवघड आहे. पण व्हायब्रेशन्सला धरून राहू नका असं ते म्हणायचे काय की व्हायब्रेशन येतील कारण स्पंदनात्मकच असतं. उद्दीपन जे होतं, उद्दीपन शब्द वापरलाय, आज्ञाचक्र आणि सहस्राधार उद्दीपित झाल्याशिवाय ज्ञान शेवटी अंतिम टप्प्यापर्यंत जात नाही. आणि जे उद्दीपन होतं ते स्पंदनात्मक असतं आणि त्या स्पंदन रूपाने ते जाणवत राहतं. पण त्याच्यामध्ये रममाण न होता थोडंसं धीर ठेवायला लागतो अशा वेळेला असं मला वाटतं की बरेच वेळा ते डिस्टर्बिंग पण असतं की असं कसं होतंय. तसं न होता त्याच्याकडे शांतपणे बघत राहिलं की हळूहळू त्याचा त्रासही होत नाही आणि मग ते कमी कमी होत जातं कालांतराने. आणि अंतिम अवस्था काय? तर अंतिम अवस्था शांती हीच आहे शेवटी. परमशांती, प्रशांत चेतस असा शब्द गीतेने वापरलाय. अत्यंत पराकोष्टीची शांती, पराकाष्ठेची शांती अनुभवायला येणं आणि ती टिकून राहणं नंतर पण व्यवहारामध्ये, हीच ध्यानाची अंतिम स्थिती आहे.
ही सगळ्या ज्या अनुभूती आहेत त्या होत राहतात. त्याच्याकडे एका अर्थाने आपल्याला साक्षी भावाने पण पाहत राहायला आलं पाहिजे, डिस्टर्ब न होता. ठीक आहे, तो वेळ झाली, आज थांबूया. हरिओम.